अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणजे भगवान गोपालकृष्णांच्या भगवान महाविष्णूंच्या उपासनेचा पर्वकाळ. यावर्षी हा महिना कधी येणार आहे, या महिन्यामध्ये आपण काय नियम पाळायला पाहिजेत, ही सगळी माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत. श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, नमस्कार. यावर्षी अधिक मास हा 17 मे ते 15 जून पर्यंत राहणार आहे आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या भगवान गोपालकृष्णांच्या उपासनेला सेवेला प्राधान्य देण्यात आलं आहे. प्रत्येक साधकाने या महिन्यामध्ये काही नियम पाळायला पाहिजेत. पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येक साधकाने मुमुक्षाने ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजेत आणि आधी स्नान करायला पाहिजेत. स्नान झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येकाने जप करायला पाहिजे. आपल्या इष्टदेवतेचा, आपल्या गुरुमंत्राचा अथवा हरिनामाचा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप करायला पाहिजेत. कारण स्कंदपुराण सांगतं, या महिन्यात केलेला जप हा आपल्याला कोटीपटीने फळ देतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम, या महिन्यात आलेली एकादशी, तर त्या एकादशीचं व्रत प्रत्येक साधकाने करायला पाहिजेत. कारण या महिन्यात केलेली एकादशी आपल्याला 3 वर्षांच्या एकादशीचं पुण्य मिळवून देते. चौथा महत्त्वाचा नियम, या महिन्यामध्ये प्रत्येकाने तुळशी मातेचं पूजन आणि तुळशी मातेला जल अर्पण करायलाच पाहिजेत. जो या महिन्यामध्ये तुळशी मातेचं पूजन करून जल अर्पण करतो, त्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते. पाचवा महत्त्वाचा नियम म्हणजे या महिन्यामध्ये आपण हरिकथेचं श्रवण पठण करायला पाहिजेत. त्यानंतर भगवद्गीता, श्रीमद भागवत, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी अशा दिव्य ग्रंथांचं वाचन आणि मननचिंतन करायला पाहिजेत. आणि सहावा महत्त्वाचा नियम म्हणजे या महिन्यामध्ये आपण जमेल तसं दान करायला पाहिजेत. पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये केलेलं दान हे अक्षय होत जातं आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतं. तर या महिन्यामध्ये श्रमदान, अन्नदान, त्यानंतर जमेल ते दान आपण करायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला या पुण्याची प्राप्ती करून घेता येईल. तर मित्रांनो, या अधिक मासामध्ये हे सगळे नियम आपण पाळू शकता. तर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच इतर साधकांपर्यंत पोहोचवा. कारण हा पर्वणी काळ आहे आणि या पर्वणी काळाचा प्रत्येक साधकाला, मुमुक्षाला फायदा झाला पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.